जीव होते तिथे योग विद्येसी सामर्थ्य येते, जिथे ज्ञान विद्येसी सामर्थ्य येते, जिथे मानवासी मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातो मुनींद्रै. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. समचरण सरोज सान्द्र लीलाम्बुधामं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः. नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेला घेतलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील 9व्या अध्यायातला 14वा श्लोक आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे एक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्या न्यायाने सद्गुरू शंकर महाराज रसाळ तसेच जयराम तात्या बोडके यांच्या कृपा आशीर्वादाने आणि जुनी टोळी गट नंबर 1 42 51 यांच्या सहकार्याने हनुमान जयंती प्रित्यर्थ चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 35वे आणि त्यामध्ये माझ्यासारख्याकडे प्रवचन रूपी पुष्प देवदेवतांच्या चरणी समर्पित करण्याची संधी मला मंडळाने दिली. त्याबद्दल मी मंडळाचे शतशः आभार मानते. स्वानंद सुख निवासी वेदांतचार्य तुकाराम शास्त्री महामुनी यांच्या चरणी नतमस्तक होऊन, देवदेवतांच्या चरणी नतमस्तक होऊन, तसेच तुम्ही सर्व श्रोते सज्जन यांच्या चरणाशी स्पर्श करून मी सेवेला प्रारंभ करते. सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः. आता मी आज ना थोडं वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे. काय आपण आतापर्यंत ऐकत आलो, श्लोक गीतेतला आहे, अभंग गाथेतला आहे, ओवी ज्ञानेश्वरीतली आहे, पण त्याच्या मुळाशी आपण गेलोच नाही. श्लोक गीतेतला आहे, गीतेतल्या श्लोकाचा आपल्याला अर्थ कळू किंवा ना कळू, पण गीता काय आहे हे कळणं खूप गरजेचं आहे. गीता प्रगट कशी झाली, कोणाकरता झाली, कुठं झाली, तिचं वर्णन कोण करतंय, तिचे फायदे तोटे आपल्याला काय, तोटा तर कशातच नसतो पण फायदा काय आहे, त्याच्यावर मला थोडंसं बोलण्याची एक कल्पना सुचली. आपण नेहमी म्हणतो गीतेतला श्लोक आहे, पण गीता काय आहे हे कळायला पाहिजे की नाही सर्वसामान्यांना. तर गीता काय आहे, माऊलीने एवढ्या सुंदर ओव्या केलेल्या आहेत ना गीतेवर. काय आहे गीता? एवं वेदाचे मूळसूत्र सर्वाधिकारैक पवित्र श्रीकृष्णे गीता शास्त्र प्रगट केली. काय आहे गीता? एक शास्त्र आहे, शास्त्राचं सूत्र आहे आणि सूत्र शास्त्र असून सर्व बाजूने ते पवित्र आहे. आणि अशा या शास्त्राची निर्मिती भगवान श्रीकृष्णाने केलेली आहे. बाप बाप ग्रंथ गीता वेद प्रतिपाद्य देवता श्रीकृष्ण वक्ता ये ग्रंथी. ही गीता आहे ना, ही भगवान श्रीकृष्णाची पवित्र वाणी आहे आणि त्याच्या वाणीतून हा ग्रंथ तयार झालेला आहे. मग तुम्ही विचार करा, ज्या भगवंताच्या वाणीतून ग्रंथ तयार झाला तो ग्रंथ किती पुण्य पवित्र असेल. कुठं तयार झाली गीता? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. एक ज्या वेळेला युद्ध चालू होतं त्या युद्धामध्ये उपदेश करता करता गीता तयार झाली. कोणाकरता झाली? अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे
संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाचं फक्त निमित्त केलंय भगवंतानी, आणि तो उपदेश तुमच्या आमच्याकरता केलेला आहे. वत्साचे नेवरसे डुबते होय घरोदेशे, झाले पांडवाचे निमिषे जगत उदाहरण. जसं आपण गाईचं दूध काढायचे, डायरेक्ट गाईचं दूध काढू शकतात का तुम्ही? आधी वासराला सोडावं लागतं. ज्या वेळेला ती गाय पाण्यात सोडते त्यावेळेला आपण दूध काढू शकतो. तसं अर्जुनाला वासरू बनवलंय भगवंतानी, आणि त्या वासराच्या निमित्ताने ते दूध तुमच्या आमच्यापर्यंत आलेलं आहे. गीतेचे फायदे काय आहेत? जे ये गीतेचे अक्षरे जेतुले का कर्णद्वारे, रिगती तेतुली होते पुरे अश्वमेधती. आता आजच्या काळामध्ये आपण अश्वमेध यज्ञ करू शकणार आहेत का? हो भावन करू शकणार आहेत का? हे पूर्वीच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी होत होत्या, पण कलियुगामध्ये आपण हे करू शकत नाही. म्हणून कलियुगामध्ये नामाला आणि श्रवणाला, कथेला खूप महत्व आहे. म्हणून ऐशी गीता धनंजया, ऐकता आणि पडतया फळे महानंद त्या भाऊ काय बोलू. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना ही गीता अशी आहे, ज्यांनी वाचली ज्यांनी ऐकली त्याला काय फळ हे मी सांगू शकत नाही. कानाच्या महाद्वारे गीता गजर जेथ करी, ते तर सृष्टीच्या आधीवरी जायची पाप. नुसता गीतेचा गजर जरी तुमच्या कानावर पडला ना, जन्मजन्मीचे पाप आपले निघून जातात. असे गीतेच्या जर ओव्या आपण बोलत राहिलो ना तर प्रवचन आपलं इथं संपन. या गीतार्थाची थोरी स्वयं शंभूविवरी, ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. गीता अशी आहे, देवाचा देव महादेव या गीतेचं वर्णन करतोय, आणि एवढे फायदे आहेत आपल्याला. म्हणून गीता वत्साचे नेम वेगळे, श्रीकृष्ण गाय असे ओव्या आहे. म्हणजे ही श्रीकृष्ण गाय झालेली आहे आणि अर्जुन वासरू झालेला आहे, आणि त्या अर्जुनाला उपदेश करता करता गीता तयार झाली. आपण एवढे भाग्यवान आहेत का ती गीता 5000 6000 वर्षापूर्वीची गीता आज आपल्या हातात आलेली आहे. आपण पाहिलं एक शब्दामध्ये किती अर्थ दडलेला आहे. या गीतेची थोरी स्वयंशंभूवरी काहीतरी असल्याशिवाय भगवान श्रीकृष्ण वर्णन करतायत का? म्हणून या गीतेचं पायी व्हायला पाहिजे. पाठाची वाटी लावी जे ओठी, त्या ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा. हे नुसता एक शब्द आपल्या ओठाला लागला ना, आपल्याला ब्रह्मतेची पुष्टी येते. अशी इतक्या सुंदर गीतेच्या ओव्या आहेत ना माऊलीने केलेल्या. आता हे झालं आपण, मी सुरुवातीलाच काय म्हटलं का गीतेतला श्लोक आहे आपण नेहमी म्हणतो, पण गीता काय आहे हे आपल्याला आधी समजली पाहिजे. ती कोणाकरता तयार केली, कुठं तयार केली, तिचे आपल्याला फायदे काय झाले हे आपण आता सांगितले. आता आपण श्लोकाकडे येऊ. श्लोक काय म्हणतोय? सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या श्लोकाचा अर्थ असा सांगितला जातो, भगवंत बोलतात, अर्जुना जे माझे ज्ञानी भक्त आहेत ना, ते ज्ञानी भक्त माझ्या प्राप्ती करता रात्रंदिवस माझं नामस्मरण करतात, माझं भजन करतात, आणि ज्या ठिकाणी नामस्मरण भजन असतं त्या ठिकाणी मला ते भक्त मला खूप आवडतात, आणि मी सतत त्यांच्या सहवासात राहतो. त्यांना सोडून मला करमत नाही, म्हणून मी सतत त्याच्या जवळ राहतो. एकनाथ महाराजांनी बोललेलं आहे, ज्या सुखा कारणे देव वेळावला, वैकुंठ सोडोनी संता सधनी राहिला, वैकुंठ सोडोनी संता सधनी राहिला. भगवंताला वैकुंठात आवडत नाही, पण संतांच्या घरी राहायला आवडतं. भगवंत एकटाच राहतो का हो? भगवंत जर जिथं म्हणजे भगवंत वैकुंठात नसेल तर लक्ष्मी काय वैकुंठात राहील का? धन्य धन्य वैष्णव सदन
धन्य धन्य वैष्णव सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, ज्या सुखा कारणे देव वेढावला, वैकुंठ सोडून संता सदनी राहिला. अशा प्रकारे भगवंत वैकुंठ सोडतोय आणि संतांच्या घरी राहतो. का तर संतांच्या घरी सतत नामस्मरण आहे. हा थोडक्यात आपल्याला या श्लोकाचा अर्थ झाला. आता त्या श्लोकाच्या खाली माऊलीने आपल्याला एवढी कृपा केली ना, आपण श्लोकाचा सांगून किती अर्थ सांगू शकतो. माऊलीने त्याच्या खाली एवढ्या सुंदर ओव्या केलेल्या आता. तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चिताचे, तेच नामाची नाही पापाची ऐशी करी. भगवंत कुठं राहतो? जिथं नामाचा गजर होतो तिथं पाप राहत नाही, आणि जिथं पाप नाही तिथं भगवंत राहतोय. म्हणून भगवंताला या ठिकाणी राहायला आवडतं. अशा सुंदर सुंदर ओव्या त्याच्या पुढे मांडलेल्या आहेत. पूर्वीच्या काळामध्ये तपश्चर्या कशी होती का, जसं म्हणजे ध्यान मुद्रा लावून बसायचं कित्येक वर्ष झाडाला उलट टांगून घ्यायचं, किंवा पंचाग्नी तपस्या करायची, म्हणजे चारी बाजूने अग्नी लावायचा, मधी साधना करत बसायचं. पण ती भक्ती भगवंताला आवडत नाही. भगवंत काय म्हणतात? जयाच्या वाचे पुढे भोजे, नाम नाचत आहे माझे, ते जन्मसहस्रवरी ओळखीचे एक वेळ मुखाशी यावं. हे लोक जे आहेत ना तपश्चर्या करणारे, कित्येक वर्ष कड्या कपारीमध्ये बसून साधना करतात, तपश्चर्या करतात, अग्नीच्या मध्ये बसून तप करतात, झाडाला उलट ठाकून घेतात, पण त्यांच्या जीवे माझं कधी नाव सुद्धा येत नाही असं भगवंत म्हणतात. ते म्हणतात, हे पा जो मी वैकुंठी नसे, एक वेळ बाणू गंभीर नसे, योग्याचे माणसे उमरडून जाय. अर्जुना मी वैकुंठात नसेल, सूर्यामध्ये नसेल, आणि त्या योगी जे असतात ना तपश्चर्याला बसलेले, त्यांना तर मी ओलांडून पुढे जातो. तयापाशी पांडवा मी हरपलो की वसवा, जेच नाम घोष भरवा करते माझा. मी कुठे रे अर्जुना? तुला जर कधी मला शोधायचं झालं ना तर अशा भक्ताच्या घरी शोध मला, का ज्या घरी सतत नाम घोष चाललेला आहे, आणि अशा ठिकाणी मी सतत राहतो आणि तिथं मला शोधायला येईल. मग जर भगवंत अशा भक्ताच्या घरी राहतो, अशा साधकाच्या घरी राहतो, का राहतो? अखंड नामस्मरण, अखंड भजन साधना झालेली असते त्यांची, म्हणून तिथं राहतो. आता हा थोडक्यात आपल्या ओवीचा आणि श्लोकाचा अर्थ झाला. आता आपण सुटसुटीत देव कुठं राहतो हे तर आपलं स्पष्टच झालं. मग देव भक्ताकरता काय करतो आणि भक्त देवाकरता काय करतो हे सांगायचं झालं ना, तर महिपती महाराजांनी भक्ती विजय ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. देव भक्ताकरता पळून कसा येतो. गुजरातमध्ये रणछोडदास नावाचं भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे. भगवान श्रीकृष्ण तिथं कसे आले आणि ते पळून आले म्हणून त्यांना ते नाव रणछोडदास नाव पडलं. त्याची अशी महिपती महाराजांनी वर्णन केलेलं आहे. त्या डाकूर नावाच्या गावामध्ये एक रामदास नावाचा भक्त राहत होता. तो कृष्णाचा निश्चिम भक्त होता आणि तो काय करायचा, प्रत्येक एकादशीला तुळस डोक्यावर घेऊन द्वारकेला जायचा. असे कित्येक वर्ष निघून गेले आणि त्या भगवंताच्या डोक्यावर जसं याच्या भक्तीचं कर्ज झालं, त्या भगवंताला खूप असं त्या भक्ताविषयी प्रेम उत्पन्न झालं. आणि तो रामदास एकादशी झाली गावी गेला का त्या भगवंताला अजिबात करमतच नसायचं. खूप ते असे म्हणजे उदास व्हायचे, सारखी त्या भक्ताची आठवण यायची. आणि एक दिवशी असंच रामदास एकादशीला आला आणि रात्री भगवंत बोलले, रामदास मला तू गेल्याच्या नंतर करमत नाही, मला तुझ्या बरोबर घेऊन चल. तो म्हणला, भगवंत मी कसं काय नेऊ तुम्हाला मी जर घेऊन गेलो तर इथले लोक मला शिक्षा करतील, मारतील, झोडतील, चोर म्हणतील. नाही म्हणे, तू त्याचा बाकीचा विचार करू नको, मला तुझ्या सोबत यायचं आहे, तो मला घेऊन चल. पण कसं नेऊ तुम्हाला मी?
ते म्हणे तू काही विचार करू नको, बाहेर जाऊन तयार आहे, तू फक्त मला स्पर्श कर. त्या रामदासाने भगवान श्रीकृष्णाच्या चरणाला स्पर्श केल्याबरोबर ती मूर्ती रामदासाच्या हातावर आली. आणि बाहेर जाऊन पाहतो तो खरोखरच रथ बाहेर तयार आहे. त्या रथामध्ये रामदास भगवंताला घेऊन बसले. रथ दापूरला आला. रात्रभर भगवान श्रीकृष्ण त्या रामदासाच्या घरी दापूरला थांबले. सकाळ झाली, पुजारी मंदिरात आलाय, पाहतोय तो भगवंतच नाही. सगळ्या द्वारकेत बातमी पोहोचली, भगवंत नाही, भगवंताला कोणी चोरून नेलं, कोणी चोरून नेलं. आणि मग त्या पुजाऱ्याला शंका आली. पुजारी बोलला भगवंताला रामदासाने चोरून नेले म्हणे, कारण तोच काल आलेला होता. आणि मग आता द्वारकेतले सगळे लोक डाकोरला निघले भगवंताला शोधायला. भगवंत एवढा नटधारी आहे, खेळ खेळावा त्यानेच. आणि सगळे लोक द्वारकेतून डाकोरला आले. इकडं देवाने सांगितलं रामदासाला, आता काय झाले म्हणे, द्वारकेतून सगळे लोक मला शोधायला आले, तो एक कर म्हणे, आता मला तो काय करे का तलावात नेऊन टाक. त्या रामदासाने इतकी भीती वाटायला लागली. तो म्हणे देवा तुम्ही माझ्यावर काय संकट आणले असं, आता त्या लोकांना जर तुम्ही दिसलात सापडलात तर मला ते केवढी शिक्षा करतील, तू काळजीच करू नको म्हणे, मला फक्त उचलून तलावात नेऊन टाक. त्या रामदासाने भगवंताला नेऊन तलावात लपवलं. द्वारकेहून लोक आले, सगळ्या गावात शोधाशोध घेतली, रामदासाचं घर शोधलं, भगवंत कुठंच शोधत नाही. रस्त्याने येताना एक तलाव दिसला एका माणसाला. त्याच्या मनात मी प्रवेश देवच का नाही करायचा, त्याच्या मनात प्रवेश देवानीच केला, मला तलावात शोध. लगेच तो माणूस तलावात उतरला का देव सापडला. आता काय करायचं, रामदासाच्या पायाखालची जमीन सरकायला लागली. आता कोणची शिक्षा मला हे लोक देतील म्हणून. त्यावेळेला भगवंत बोलले मला तर तुझ्याच इथं राहायचे, कुठल्याही परिस्थितीत मला इथं राहायचे, तू घाबरू नको. आता तू काय कर, त्या लोकांना बोल का मी भगवंताला त्यांच्या वजनाचं सोनं देऊन मी भगवंताला विकत घेतो. तर रामदास बोलला देवा काय चेष्टा चालली तुमची, तुम्ही माझ्या घरात खायला आणलं नाही आणि तुमच्या वजनाचं मी सोनं कसं काय देऊ शकतोय. भगवंत बोलले अरे रुक्मिणीने एका तुळशीच्या पानाने विकत घेतलं होतं, तू काहीतरी कर. नाही म्हणे तेव्हा माझ्याकडे काहीच नाही, तुझ्या बायकोच्या नाकात नथ आहे म्हणे. काय तुझ्या बायकोच्या नाकात नथ आहे, ती आण आणि तुला करायला सांग. आणि मग तो बोलला दर घेऊन आलेल्या लोकांना म्हणे देवाला तर माझ्याच इथे राहायचे, आणि तुम्हाला घेऊन जाता येत असेल तर घेऊन जा, पण त्याच्यातून एकच उपाय आहे का मी भगवंताला सोन्याच्या तोलात मोजून विकत घेतोय. लोकांना वाटलं हा काय सोनं देणार आहे, हो द्या, हो तर करतोय तर करू द्या. आणि त्यांनी जाऊन ती बायकोच्या नाकातली नथ आणली, इकडं तुला तयार केली, भगवंत एका पारड्यात टाकले, भगवंताला बसवले आणि इकडे एक नथ टाकल्याबरोबर समतोल झाला. समतोल झाला नाही, देवच म्हणजे खाली गेला, नथीचं पारडं खाली राहिलं, बरोबर झालं ते. मग अशा प्रकारचं देव काय करतो भक्ता करता, देव पळून येतो, भक्ता करता पळून येतो देव. अशा अनेक आपण भक्तिविजय ग्रंथामध्ये ना इतके सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. थोडक्यात सांगायचं तर आपल्या हनुमंत सांगायचं, दास्यत्व निकट हनुमंती केले म्हणून देखील रामचरण. हनुमंताचा असा एक दृष्टांत आहे, नारद महर्षी त्यांना ना असा म्हणजे नेहमी मीच मोठा असावा, देवाचा भक्त मीच असावा आणि मलाच देवाने जवळ करा. कसं आपण आहे ना, आपण देवाजवळ जाणं का देव माझा आहे म्हणणं याच्यात काहीच विशेष नाही, पण त्या देवाने आपल्याकडे आलं पाहिजे आणि त्या देवाने म्हटलं पाहिजे का तू माझा भक्त आहेस, तू माझा लाडका आहेस, ह्याला म्हणायचं खरं भाग्य. आपल्या येईल का आपला आशा आहे म्हणजे भाग्यात येईल का देव, येईल का नाही यायचा, नक्कीच येणार. म्हणून त्या हनुमंताला नेहमी नारद महर्षी चिडवायचे, तुलाही म्हणतो मी सेवक आहे, मी लय दास्यत्व करतो, मी लय प्रभू रामचंद्राचा आवडता आहे, आहेचे म्हणे, आहेचे तर कशावरून. आणि मग असेच एक दिवशी नारद महर्षी प्रभू रामचंद्राला भेटायला गेले आणि समोर एक अशी डायरी पडलेली होती, त्याच्यामध्ये सगळे भक्तांची नावं होती.
ते नारद महर्षींनी डायरी उघडली आणि वाचायला लागले, एक ना एक भक्ताचं नाव आहे, हनुमंताचंच नाव नाही त्या डायरीमध्ये. आता नारद महर्षीला खूपच आनंद झाला. आता हनुमंताला आता आपल्याला चिडवायला तर संधी सापडली. एवढ्या मोठ्या यादीमध्ये तुझं नाव नाहीये आणि तू म्हणतो मी देवाचा खूप लाडका भक्त आहे. आले ते परत आल्याच्या नंतर म्हणे काय हनुमंता, स्वतःला लई भक्त समजतो ना, डायरीमध्ये साधं नाव सुद्धा नाही तुझं म्हणे. हनुमंत बोलले, माझं नाव नसणारच त्या डायरीमध्ये, माझ्या नावाची डायरी वेगळी आहे. पूर्ण नारद महर्षी भगवंताकडे गेले आणि म्हणे हनुमंताच्या नावाची डायरी कुठे, डायरी कुठे म्हटल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने सांगितलं. म्हणे तुला कोणी सांगितलं? म्हणे मला हनुमंताने सांगितलं. मग प्रभू रामचंद्राला सुद्धा एक उत्साह निर्माण झाला का नारद महर्षीचा आता आपल्याला अहंकार घालवायचा आहे. मग ती डायरी टाकली प्रभू रामचंद्राने नारद महर्षीकडं. त्याच्यात फक्त एकच नाव, हनुमंत. मग नारद महर्षी विचारले, याचं काय रहस्य आहे? आता प्रभू रामचंद्र काय बोलते ते इतकं मार्मिक उत्तर आहे, लक्ष देऊन ऐका.